तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे धाराशिव जिल्ह्यामधील कळंब या तालुक्यातील येरमाळा या गावी. मित्रांनो, या गावामध्ये श्री एडेश्वरी देवीचं खूप मोठं मंदिर आहे. मित्रांनो, श्री एडेश्वरी देवी मंदिर हे तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून सुद्धा ओळखलं जाणारं जागृत देवस्थान आहे. डोंगरावरील हे प्राचीन मंदिर सुमारे 800 ते 1000 वर्ष जुने असून हेमाडपंथी धाटणीचे असून प्रभू रामचंद्राच्या वनवासाशी निगडीत आहे. मित्रांनो, इथली आख्यायिका अशी आहे की पौराणिक कथेनुसार प्रभू रामचंद्र वनवासात असताना देवी पार्वतीने सीतेचे रूप धारण केले होते. त्यांना मोहात पाडण्याचा प्रयत्न होता. मित्रांनो, रामचंद्रजींनी त्यांना ओळखले आणि तू वेडी आहेस, तू येडाई असे म्हटले. यावरून देवीचे नाव एडेश्वरी पडले. स्थानिक आणि रचना हे मंदिर बालघाटाच्या पर्वतीय रांगेत येरमाळा गावाच्या दक्षिणेस डोंगरावर आहे. भक्तांना 400 ते 450 पायऱ्या चढून जावे लागते. हे प्राचीन हेमाडपंथी बांधकाम आहे. तुळजाभवानीशी संबंधित एडेश्वरी देवीला तुळजाभवानीचा रुद्रावतार मानले जाते. त्यावेळी तुळजापूरच्या दर्शनानंतर एडेश्वरी देवीचं दर्शन पूर्ण मानले जाते. इथले महत्त्वाचे उत्सव चैत्र पौर्णिमाला मोठी यात्रा असते आणि श्रावण पौर्णिमा येथे विशेष भारतात तसेच सीमोल्लंघन वेळही मोठी गर्दी असते. हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून मराठवाड्यातील विशेष कुटुंबात ग्रामदैवत म्हणून पूजले जाते. मित्रांनो, श्री एडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमाला यात्रा असते. त्यावेळेस चुना वेचण्याचा विधी यात्रेचा सर्वात मुख्य आणि महत्त्वाचा विधी म्हणजे चुना वेचणे. पौर्णिमेच्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने चुन्याच्या रानात आंबराई येथे जमा होतात. या दिवशी जमिनीत चुनखडेचे खडे आपोआप प्रकट होतात आणि पालखी सोहळा देवीच्या पालखी मुख्य मंदिरातून वाजत गाजत आई राजा उदच्या जयघोषणा करत आंबराईत नेली जाते. अलीकडच्या काळात या पालखीवर हेलिकॉप्टरने सुद्धा पुष्पसृष्टी केली जाते. मित्रांनो, आंबराईतील मुक्काम पालखी आंबराईमध्ये 5 दिवस मुक्कामासाठी असते. या काळात भाविक तिथे मुक्काम करून देवीची सेवा करतात. 5 दिवसानंतर पालखी पुन्हा मुख्य मंदिरात जाते. तर मित्रांनो, समोर पाहू शकता श्री एडेश्वरी मातेचे दर्शन घेण्यासाठी 400 ते 450 पायऱ्या चढून वर जावं लागत आहे आणि आपण सध्याला देवीच्या दर्शनासाठी वरती चालू आहे. अतिशय छान व सुंदर असं हे मंदिर आहे. सुमारे 800 ते 1000 वर्षापूर्वीचं हेमाडपंथी मंदिर आहे. समोर पाहू शकता पायऱ्यांना हळद लावलेली आहे. कुणाचा नवस असतो इथे पायऱ्यांना हळद लावण्याचा. थोड्याच वेळात आपण दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाणार आहे. आपण संपूर्ण 400 ते 450 पायऱ्या चढून वरती आलो आहे आणि देवी मातेचं दर्शन घेणार आहे. पाहू शकता मित्रांनो, श्री एडेश्वरी मातेचं दर्शन घेण्यासाठी भक्त भाविकांची खूप मोठी इथे गर्दी असते आणि ते आजसुद्धा आहे. चला आपण या साईडला जाऊया आतमध्ये दर्शन घेण्यासाठी. समोर पाहू शकता एडेश्वरी देवीचा फोटो आहे आणि इथे खूप भक्त भाविक लोक फोटो काढत असतात आणि ते सध्याला आता काढत देखील आहे. पाहू शकता समोर मित्रांनो, भक्त भाविकांची खूप मोठी गर्दी झालेली आहे एडेश्वरी मातेचं दर्शन घेण्यासाठी. या साईडला पाहू शकता मित्रांनो, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये देवीचे कार्यक्रम चालू आहेत, गाणे चालू आहेत. या साईडला
येडेश्वरी मातेची गाण्याचा कार्यक्रम चालू आहे. समोर पाहू शकता मित्रांनो, मातंगी देवीचं हे मंदिर आहे. मित्रांनो, आपलं दर्शन झालं आहे. मंदिर समितीचे काही नियम आहेत. आतमध्ये फोटो काढण्यासाठी व व्हिडिओ शूटिंग काढण्यासाठी सक्त मनाई आहे. आपण इथून लाईनीतून गेलो होतो आणि श्री येडेश्वरी देवीचं दर्शन घेतलं, पण आतमध्ये आपल्याला शूटिंग काढता आली नाही. मित्रांनो, आपण डोंगरएडा हे ठिकाण बघण्यासाठी चाललो आहे. खूप महत्त्वाचं ठिकाण आहे इथे. ते सुद्धा आपण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. डोंगरवेढा असं ह्या ठिकाणाचं नाव आहे. ते आपण तुम्हाला दाखवण्यासाठी चाललो आहे. थोड्याच अंतरावरती हे ठिकाण राहिलेलं आहे. समोर पाहू शकता मित्रांनो, हेच ते ठिकाण आहे. तिथं येडेश्वरी देवीचा नवस पूर्ण केला जातो. तर मित्रांनो, काही भक्त भाविक लोक येडेश्वरी देवीला नवस बोलतात, आपल्या मनातली इच्छा पूर्ण होऊ दे, मी तुला खेटा घालेल असं सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो, समोर पाहू शकता, समोर जो दिसत आहे दोरा, त्याला इथे खेटा बोलतात. इथे असा बांधतात आणि संपूर्ण डोंगराला खेटा मारतात, फेरी मारतात. संपूर्ण राऊंड 3 किलोमीटरचा आहे आणि वरतीच श्री येडेश्वरी देवीचं मंदिर आहे डोंगराच्या वरती, आणि डोंगराच्या खालच्या साईडला अशी फेरी मारतात. पाहू शकता मित्रांनो, आपण आता तुम्हाला संपूर्ण अशी फेरी मारून इथला परिसर दाखवणार आहे. पाहू शकता समोर भक्त भाविक लोक असा दोरा बांधून 3 किलोमीटरची फेरी मारतात आणि आपला नवस पूर्ण करतात. या दोऱ्याला खेटासुद्धा म्हणतात. पाहू शकता समोर दुपारचे पावणे 2 वाजलेले आहेत. ऊन भरपूर तापलेलं आहे. आपले पायसुद्धा पोळत आहेत. पाहू शकता या साईडला. मित्रांनो, या ठिकाणाला डोंगरएडासुद्धा म्हणतात आणि आपलं नवस पूर्ण करण्यासाठी भक्त भाविक लोक असं या डोंगराला फेरी मारतात. 3 किलोमीटरचा हे अंतर आहे आणि हे नवस पूर्ण करत असताना चप्पल बूट घालत नाहीत, पाठीमागे बघायचं नसतं असं सुद्धा म्हणतात. ज्या भक्त भाविकांचं नवस पूर्ण झालेलं आहे, तो भक्त भाविक असा 3 किलोमीटरचा खेटा घालतो आणि नवसच नाही तर आपल्या मागची काय जे संकट आहेत, इडापिडा असं सुद्धा म्हणतात, इडापिडा टळण्यासाठी, घालवण्यासाठी सुद्धा भक्त भाविक लोक संपूर्ण असं डोंगराला खेटा घालतात. समोर पाहू शकता, वरच्या साईडला देवीचं मंदिर आहे डोंगरावरती, आणि इथे समोर पाहू शकता काही भक्त भाविक नवस पूर्ण करत असताना आपल्याला दिसत आहेत. संपूर्ण असा हा गोल 3 किलोमीटरचा राऊंड आहे. समोर पाहू शकता, इथे सुद्धा एक छोटंसं देवाचं ठिकाण आहे आणि वरच्या साईडला येडेश्वरी मातेचं मंदिर आहे. मित्रांनो, आपण संपूर्ण 3 किलोमीटरची फेरी मारून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण सध्याला मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आहे. या साईडला सुद्धा पाहू शकता मित्रांनो, दगडावर दगड असे 5 दगड मांडलेले आहेत. हे पहा,
पाहू शकता समोर दगडावर दगड असे 5 दगड मांडलेले आहेत. देवीला नवस बोलून असे एकावर एक 5 दगड असे मांडतात असं सुद्धा इथे म्हणतात. मंदिराच्या पाठीमागच्याच साईडला आहे. आपण पाहू शकता समोर. मित्रांनो, आपलं थोडंच अंतर राहिलं आहे आणि समोर पाहू शकता येडेश्वरी मातेचं मंदिर दिसत आहे. 3 किलोमीटरचा राऊंड मारून आपण अगदी मंदिराच्या कमानीपाशी गाभाऱ्यापाशी चाललो आहे. समोर पाहू शकता देवीचं मंदिर दिसत आहे. अगदी थोड्याच अंतरावर आपण पोचलेलो आहे. समोर बघा मित्रांनो, येडेश्वरी देवीचा परशुराम बाळ आहे. या बाळाला परशुराम म्हणतात. सुंदर असं बाळ आहे. ही देवी मातेचं परशुराम बाळ आहे. संपूर्ण 3 किलोमीटरचा डोंगररेडा आपला झालेला आहे. मित्रांनो, नवीन कोण व्हिडिओ बघत असेल तर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा आपण प्रयत्न करू. व्हिडिओ भरपूर जण पाहतात पण सबस्क्राईब मात्र कमी लोक करतात. नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद.